आहे, बातमी आहे लाडकी बहीण संदर्भातली। राज्यात तब्बल 30 लाख अपात्र लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा एका वृत्तपत्राने केलेला आहे। वृत्तपत्राच्या दाव्यानुसार लाडकी बहीणसाठी पात्रता निकषांची पूर्तता न करणाऱ्या 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। जनतेच्या घामाचा पैसा अपात्र लाडक्या बहिणींना वाटल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे। या सरकारने यायच्या पहिले जे काही जनतेला खोटे आश्वासन देऊन आणि राज्याची तिजोरी लुटून आपली सत्ता कशी येईल त्याच्यावरची यांनी काळजी केली आणि राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा त्यांच्या सरकारच्या सांगण्याप्रमाणे जे लाभार्थी नाही त्यांनाही यांनी पैसे दिलेले आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे। सरकारचे मंत्रीसुद्धा त्या पद्धतीचं भाष्य करताय। निवडणूक जिंकण्यासाठी हे पाप यांनी केलं। जनतेच्या पैशाची सुरक्षा करणं, जनतेच्या हितासाठी निर्णय घेणं हे सरकारची जबाबदारी होती। तर नेमक्या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2,46,00,000 लाडक्या बहिणींना दर महिन्याला 3,700 कोटींचा हप्ता गेलाय। राज्यामध्ये 2,39,00,000 लाडक्या बहिणी दारिद्र्य रेषेखालीचे आहेत। SGNPY शेतकरी सन्मान योजनेतील 26 लाखांपैकी बहुतांश महिलांनाही लाभ मिळाला आहे। 30 लाख लाडक्या बहिणींकडून 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतल्याचं स्पष्ट झालं आहे। 2 योजनांचा लाभ घेणं सरकारच्या अटींचं उल्लंघन आहे। 30 लाख अपात्र लाडक्या बहिणींना 3,700 कोटींचा लाभ मिळालेला आहे। तर पात्र लाडक्या बहिणींची योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली। काय नेमकं म्हणालेले आहेत एकनाथ शिंदे पाहूया। लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशीच सुरू राहणार, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक अकाउंट चेक करा, कारण राज्य सरकारनं आपला शब्द पाळलाय। जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालेला आहे। तर 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। म्हणजे आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10,500 रुपयांची रक्कम सरकारतर्फे मिळाली आहे। यानंतर वळूया पुढील बातमीकडे। सरपंच देशमुख हत्येप्रकरणी सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलेल्या बालाजी तांदळेचा व्हिडिओ अखेर समोर आला आहे। सरपंच हत्ये प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेसाठी तांदळेनं ब्लँकेट खरेदी केल्याचा आरोप आहे। बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे आणि या व्हिडिओमध्ये बालाजी तांदळे हा ब्लँकेट खरेदी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। गेवराई शहरातल्या एका दुकानातून त्यानं हे ब्लँकेट खरेदी केलं असून सरपंच देशमुखांच्या आरोपींना हे ब्लँकेट खरेदी केल्याचा आरोप होत आहे। वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केली। ब्लड, सीटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहायचे आहेत। उद्या संभाजीनगर किंवा पुण्याहून तज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा आणि लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी आता दमानिया यांनी केलेली आहे। ताबडतोब सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सीटी स्कॅनचे असो किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचा सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा। आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधाराचा आरोप असणाऱ्या वाल्मिक कराडला आणखीन एक झटका बसण्याची शक्यता आहे। विशेष तपास पथकानं वाल्मिक कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। कराडच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकानं दाखल केल्याची माहिती समोर आलेली आहे। मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे। दरम्यान वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर त्याची प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आणि त्यामुळे आकाबाकाच्या सगळ्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्या जप्त करा अशी ही मागणी सुरेश धस यांनी केली आहे।
फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे. आका, बाका, चोका, तुका, सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे. आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. तर सरपंच हत्येविरोधात मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात आलाय आणि यावेळेस मोर्चेकऱ्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलं. मोर्चात धनंजय मुंडेंना रावणाची उपमा देण्यात आली. एका आंदोलकानं गळ्यात रावणाच्या 10 तोंडांप्रमाणे आरोपींचे फोटो लावले होते आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही फोटो लावला होता. रावणाच्या 10 तोंडांप्रमाणे या ठिकाणी एक रावणाची उपमा ही धनंजय मुंडे यांना देण्यात आलेली आहे. सगळ्या आरोपींचे फोटो इथं या व्यक्तीनं लावले होते आणि मध्ये धनंजय मुंडेंचा फोटो लावला होता. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा अंतरवालीमध्ये आता उपोषणाला बसलेले आहेत. जुन्याच मागण्या नव्यानं करत जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं करा या मागण्या जरांगेंनी पुन्हा एकदा केलेल्या आहेत. तर जरांगेंचं समाधान होत नाही अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केली आहे. हे पटापट करा आणि ज्या नोंदी सापडल्या त्या जातीवादी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र रोखले ते द्या. आमचं सहावं म्हणणं असं आहे की EWS तुम्ही घातलं ते परत द्या. SCBCच्या सगळ्या OBCच्या ज्या सवलती त्या लागू करा. त्यांना मुलींना मोफत शिक्षण केलंय त्याची अंमलबजावणी करा. काय वाईट म्हणणं आहे बाबा आमचं? तुम्हाला का द्यायचं नाही आहे? संतोष भैया देशमुखांच्या सगळ्या मारेकऱ्यांना का धरलं जात नाही? काय कारण आहे? आम्ही तो विषय मागं नाही पडून देणार जिंदगीत. फक्त जुन्याच मागण्या आम्ही नव्याने सांगायलोत आणि ते जुने नव्याने आलेत एवढंच फरक आहे. काय हेच बदल नाही दोघात, सारखंच आहे. माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत तर जरांगेचं समाधान होईल. समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही. पण मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता आमच्या सरकारने ज्या पद्धतीच्या सवलती आणि आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे, ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. अजूनही जर जरांगे पाटलाचं समाधान होत नसेल तर मग आता ते निर्णय घेतील त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे. सैफ अली खानच्या घरातून तब्बल 200 बोटांचे ठसे मिळालेले आहेत. मात्र पोलिसांच्या अटकेत असलेल्या शहजादचे ठसे मॅच होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सैफ हल्ला प्रकरणाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सैफ अली खानच्या घरातल्या CCTVमध्ये कैद झालेला आरोपी शहजाद नाही असा दावा शहजादच्या वडिलांनी केला होता. सैफ अली खानच्या घरामध्ये आढळून आलेले 200 बोटांचे ठसे, अटकेत असलेला आरोपी शहजादच्या बोटाचे ठसे जुळत नाहीयेत. CCTVमध्ये कैद झालेला हल्लेखोर शहजाद नसल्याचा शहजादच्या वडिलांनी दावा केला आहे. सैफ अली खानला इब्राहिमनं नव्हे तर अफसर झैदीनं रुग्णालयात नेलं. तर वांद्रे पोलिसांनी यावेळेस सैफ अली खानच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. हल्लेखोर शरीफुल इस्लामच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावरील रक्तांच्या डागांशी जुळवणी केली जाणार आहे. शरीफुलकडून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले होते. सैफ अली खानवर हल्ला करताना रक्त उडाल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे. पळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. छावा सिनेमा तज्ज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये असं उद्योग मंत्री उदय सामंतांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हटलेलं आहे. संभाजीराजेंचा अपमान खपवून घेणार नाही. निर्माते दिग्दर्शकांनी तातडीनं उपाययोजना कराव्यात. चित्रपटांमधला आक्षेपार्ह भाग काढून टाकावा असं देखील सामंत यांनी म्हटलं आहे. अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असणारं आहे. तज्ज्ञांनी तो पिक्चर बघावा. खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर त्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी काय असेल तो निर्णय घ्यावा. कारण तेवढा मी मोठा नाही असं माझं ट्विट आहे. आणि जर तज्ज्ञांनी सांगितलं की खरोखरच आक्षेपार्थ त्याच्यामध्ये आहे
त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला कुठेतरी धोका निर्माण होतोय, तर तो प्रदर्शित करू नये ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे. तर दुसरीकडे खासदार उदयनराजेंनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून चित्रपटातील आक्षेपार्ह सीन हटवा अशा सूचना केलेल्या आहेत आणि यावेळी सीन हटवू अशी ग्वाही दिग्दर्शकांनी उदयनराजेंना दिल्याची माहिती समोर आली आहे. काय कसं आहे की एखादं सीन असतं, लोकांना वाटतं किंवा ते त्या काळात मग दाखले काढतात, जे दाखले असतील ते ह्याच्या अनुषंगाने हे आपल्याला वाटतंय हे नको ते नको, एखादा 2 सीन तेवढं असेल तेवढं डिलीट केलं की मग, पण हा लवकरात लवकर तरुणांच्या करता खास करून म्हणजे हा प्रदर्शित व्हावा, जेणेकरून त्यांना पण कळायला पाहिजे ना. हे तर वळूया पुढील बातमीकडे. 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिनं आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ केलं होतं त्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं संन्यास घेतला आहे. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर तिला बनवलं गेलेलं आहे, ज्यामध्ये ममता कुलकर्णीला पट्टाभिषेक करून महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. जुना आखाड्याचे आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला दीक्षा दिलेली आहे आणि या विधीदरम्यान संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्र धारण केलं होतं. ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममतानंदगिरी या नावानं ओळखली जाईल. आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होण्यावरून वाद निर्माण झाला. किन्नर महामंडलेश्वर हिमांशी सखी यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. एका महिलेला महामंडलेश्वर का बनवण्यात आलं? जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्याचं नाव किन्नर आखाडा का ठेवलं आहे असा सवाल हिमांगी सखी यांनी उपस्थित केला. इतर आखाड्याच्या साधुसंतांनी देखील ममता कुलकर्णीच्या निर्णयाला विरोध केलेला आहे. ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है, जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं, उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए. किसी को आप दीक्षा दे के महामंडलेश्वर जैसे इतने बड़े पद पे आसीन कर देते हैं. समाज को आप क्या दे रहे हैं? कौन सा गुरु समाज को दे रहे हैं आप? ये मैं जानना चाहता. तर वळूया पुढील बातमीकडे. सांगली शहरातील विश्रामबाग मधील एसटी कॉलनी आणि राम मंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास महिलांच्या टोळीकडून चोरीसाठी रेकी केली जाते. 8 ते 10 महिला रेकी करत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि या महिला मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षाने येतात आणि परिसरातील बंगल्यांची पाहणी करतात. या प्रकारचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे. स्थानिकांनी हे सीसीटीव्ही फुटेज जे ते पोलिसांकडे दिलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आता या महिलांचा तपास सुरू केला आहे. कोकणामध्ये सध्या गव्यांनी दहशत माजवली. दिवसेंदिवस गव्यांचा वावर जो आहे तो मानवी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. शेतकरी यामुळे दहशत येत आहेत. कोकणात आंबा पिकांना मोहर आला असून गवारेड्याचा बागेतला वावर हा वाढलाय. गवा हा शेतीचं नुकसान करत असून हल्ला करेल याचीच भीती शेतकऱ्यांना देखील आहे आणि यामुळे रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील काही व्यक्तींनी गव्याला हुसकावून लावण्याचाही प्रयत्न केला होता. बातमी पुण्यातून आहे. इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होण्यासाठी पुण्यातील हडपसरच्या माधवी कुंभारनं पुन्हा एकदा स्टंटबाजी केली. बुलेटवर उभं राहत एका गाण्यावर तिनं गाडी चालवत ही स्टंटबाजी केलेली आहे. यापूर्वी देखील माधवी कुंभार या तरुणीनं दुचाकीवर स्टंट करून इन्स्टावर फॉलो आणि लाईक्ससाठी स्वतःसोबतच इतरांचाही जीव धोक्यात घातला होता. सध्या तिचा हा जो रील आहे तो मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये चहा पिताय तर सावध व्हा, कारण ही बातमी जरूर पहा. एक्सप्रेसमध्ये चहा पिताना 10 वेळा तरी विचार करा, कारण चहा विक्रेते काय प्रताप करतात याचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक्सप्रेसच्या टॉयलेटमधील जेट स्प्रेच्या पाण्यानं हा विक्रेता चहाची किटली सरास धुताना दिसतोय. हॉटेलमध्ये वापरला जाणारा पाईप जो आहे, टॉयलेटमध्ये जो आपण जेट स्प्रे वापरतो त्याच स्प्रेचा वापर इथं हा किटली धुण्यासाठी करतोय. हा किळसवाणा आणि अत्यंत घाणेरडा प्रकार एका प्रवाशानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. प्रवाशांनी मात्र या व्हायरल व्हिडिओवर आता संताप व्यक्त केलेला आहे.